जय गुरुदेव. आपण प्रार्थना करून आपल्या आजच्या ह्या विशेष सत्संगाची सुरुवात करूया. सगळ्यांनी सरळ बसा, डोळे बंद करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारम् व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरिः ओम. जय गुरुदेव. आज आपण खूप विशेष असा सत्संग आज घेणार आहोत आणि हा सत्संग गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं आहे. गुरुपौर्णिमा हा आपल्या परंपरेमध्ये एक खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेची गुरुपूजा करण्याच्या अगोदर किंवा ज्यांना गुरुपौर्णिमेचं महत्त्व माहिती नाहीये अशांसाठी सुद्धा गुरुपौर्णिमेचं महत्त्व जाणून घेणं आणि ह्या निमित्तानं जी गुरुपूजा केली जाते त्या गुरुपूजेचा पूर्ण अर्थ समजावून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण केवळ यांत्रिकपणे पूजा करणं म्हणजे आपल्या भावना त्या गुरुचरणासोबत लीन होण्यासाठी जे आवश्यक आहे ते त्या यांत्रिकपणातून घडत नाही. त्यामुळे त्यातला भाव, त्यातला अर्थ हे समजावून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे पण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की गुरुपौर्णिमा, गुरुपूजा म्हणजे केवळ शिक्षक दिनासारखं किंवा शिक्षक दिन साजरा करतो तसं काहीतरी आहे असं नाहीये. शिक्षक दिन आणि गुरुपौर्णिमा याच्यामध्ये खूप फरक आहे. शिक्षक, प्राध्यापक, अध्यापक हे सगळे आपल्याला ह्या जगताचं बाह्य ज्ञान देतात, ज्याला आपण अविद्या असं म्हणतो. आणि गुरु हे आपल्याला आपल्या स्वतःचं आंतरिक ज्ञान देतात. मी कोण आहे आणि हे ज्ञान, मी कोण आहे, परमेश्वर कोण आहे, मला परमेश्वराशी कसं एकरूप होता येईल, ह्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हटलं जातं. आणि हे ब्रह्मज्ञान जे देतात तेच फक्त गुरु ह्या संज्ञेला प्राप्त असतात. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या गुरूंना वंदन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर गुरुपौर्णिमा किंवा ही गुरूंची जी परंपरा आहे ही साक्षात
भगवान नारायणांपासून सुरू झालेली आहे. नारायण म्हणजे ह्या सृष्टीचे आदिकर्ते, की ज्यांच्याशिवाय अगोदर काहीच नव्हतं, असे ते नारायण. त्यांनी सृष्टी निर्माण केली, सर्व देवदेवता निर्माण केल्या, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर ह्यांचे कर्ते सुद्धा तेच आहेत. प्रलयाच्या शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे सुद्धा लयाला जातात आणि शेवटी फक्त नारायण भगवंत असतात. तर असे हे नारायण हे आदिगुरु आहेत आणि त्यांच्यापासून आपली ही संपूर्ण गुरु परंपरा सुरू झालेली आहे. तर ह्या परंपरेचा अभ्यास तर आपण करणार आहोतच, पण त्याच्या अगोदर लक्षात घेऊया की ही गुरुपौर्णिमा आजच का साजरी केली जाते. तर भगवान व्यास यांचा जन्मदिन म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. आजच्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यासांचा जन्म झाला. वेदव्यास म्हणजे तेच वेदव्यास आहेत ज्यांनी पूर्वी एकच असलेला वेद 4 भागामध्ये विभाजित केला, की ज्यामुळे तो आपल्याला, आपल्या ऋषींना तो अभ्यास करण्यासाठी सोपा आणि सहज झाला. त्याशिवाय त्यांनी महाभारत रचलं, 18 पुराणं रचली, ब्रह्मसूत्र नावाचा एक अतिशय महान ग्रंथ रचला. व्यासांनी रचलं नाही आणि त्यावर कुणीतरी पुन्हा हे ब्रह्मज्ञान निर्माण केलं, असं जगामध्ये काहीच नाही. जगामध्ये कुठलेही गुरु जे काही शिकवतात त्याचं मूळ हे व्यासांच्या रचनेमध्येच असतं. आणि त्यामुळे एक खूप सुंदर असा श्लोक आहे. तो श्लोक असं सांगतो, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम ज्ञानम च अपि हुताशनम तस्मात् सर्व प्रयत्नेन व्यासम पूजयताम बुधाः. या श्लोकाचा अर्थ असा होतो, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, हे संपूर्ण जगत व्यासांचं उच्छिष्ट आहे. म्हणजे व्यासांनी उष्टावलेलं नाही. उष्टावणं म्हणजे काय? ज्याला हात लावला नाही, व्यासांनी ज्याला स्पर्श केला नाही, असं ह्या जगामध्ये कुठलंच ज्ञान नाही. ज्ञानम च अपि हुताशनम. कसं ज्ञान? की जे ज्ञान अग्नीप्रमाणे अज्ञानाला जाळतं. असं जे काही ज्ञान आहे, ते ज्ञान व्यासांनी स्पर्श केलं नाही असं या विश्वामध्ये कुठेच नाही. तस्मात म्हणून सर्व प्रयत्नेनं, सर्व प्रकारचे प्रयत्न करून आपण काय केलं पाहिजे? व्यासम पूजयताम बुधाः. बुधा म्हणजे ज्ञानी, ज्ञानी किंवा आपण ज्याला काय म्हणूयात, की ज्याला काही समजतं. म्हणून ज्ञानी लोक, समजदार लोक, तर समजदार लोक काय करतात? व्यासम पूजयताम, व्यासांची पूजा करतात. तर हे व्यासांचं महत्व आहे आणि म्हणून व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरूंच्या परंपरेमधले व्यास हे एक अतिशय महत्वाचा दुवा आहे. त्यांच्या पूर्वी पण गुरु परंपरा आहे आणि त्यांच्या पुढे पण आहे. पण त्यांनी जी काही वाङ्मय निर्मिती केली, त्या वाङ्मयाच्या आधारे त्यांच्या पुढे चालणारी गुरु परंपरा ही जगाला ज्ञानाचा प्रकाश देत आहे. त्याशिवाय सुद्धा आपल्या परंपरेमध्ये गौतम बुद्ध, त्या गौतम बुद्धांनी त्यांना बोधिप्राप्तीनंतर किंवा ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ इथं आपल्या पहिल्या 5 शिष्यांना जो पहिला उपदेश दिला, तो उपदेश सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दिलेला आहे. आणि त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा त्यांच्या धर्मगुरूंचं आजच्या दिवशी पूजन केलं जातं. त्याशिवाय जैन परंपरेमध्ये सुद्धा भगवान महावीरांनी त्यांचे शिष्य गौतम गणधर यांना आजच्या दिवशीच दीक्षा दिली आणि त्यांना गुरु म्हणून मान्यता दिली. तर अशा रीतीने बौद्ध, जैन आणि हिंदू या परंपरांमध्ये
व्यास पौर्णिमेला अतिशय महत्व आहे. तर ही पौर्णिमा कशी साजरी केली जाते? तर आपल्या गुरूंचं पूजन करून किंवा गुरु परंपरेचं पूजन करून, गुरूंच्या चरणांना स्पर्श करून, धार्मिक ग्रंथांचं वाचन करून, ध्यान करणं, जप करणं, साधना करणं, आपल्या गुरूंनी दिलेल्या उपदेशाचं स्मरण करणं. या पद्धतीनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तर ह्या गुरुपौर्णिमेमध्ये जी गुरुपौर्णिमेची पूजा केली जाते, त्या पूजेसंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या पूजेमध्ये जे काही मंत्र आहेत, हे मंत्र तुम्हाला दिसत राहावेत म्हणून एक छोटंसं प्रेझेंटेशन आपण तयार केलेलं आहे. म्हणजे हे मंत्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवून त्याचा जर अर्थ आपण समजावून घेतला, तर तो तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीनं समजेल. तर मी तुमच्यासमोर शेअरिंग करत आहे तुमच्यासोबत. तर ह्या गुरुपौर्णिमेचा पूजाविधी आणि त्याचा अर्थ आपण आज समजावून घेऊया. तर इथे ह्या पूजेचा अनुक्रम आपण अगोदर समजावून घेऊया. ह्या पूजेमध्ये सगळ्यात अगोदर एक शुद्धी मंत्र म्हटला जातो. ह्या शुद्धी मंत्राने आपण स्वतःची, आपल्या आजूबाजूची, परिसराची शुद्धी करतो आणि शुद्धी झाल्यानंतर पूजा सुरू केली जाते. पूजेमध्ये अगोदर भगवंताला आवाहन केलं जातं की ते आदिगुरु आहेत, त्यांनी इथे यावं आणि ह्या पूजेमध्ये प्रस्थापित व्हावं, असं म्हणून त्यांना आपण आवाहन करतो. त्यांच्यासोबतच भगवंतासोबतच जी पूर्ण गुरु परंपरा आहे, ह्या संपूर्ण परंपरेतील गुरूंना आपण आवाहन करून त्या ठिकाणी आपल्या पूजेमध्ये बोलावून घेतो. अशा रीतीनं बोलावल्यानंतर किंवा अशा रीतीनं बोलावण्यासाठी गुरुपरंपरा स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये 2 श्लोक आहेत. त्यामध्ये आदी शंकराचार्यांपर्यंतची परंपरेने सगळ्या गुरूंना आवाहन केलं जातं. त्यानंतर एक शंकराचार्य स्तोत्र आहे, ज्याच्यामध्ये 4 श्लोक आहेत. त्यामध्ये शंकराचार्यांची स्तुती केली जाते आणि स्तुती करून शंकराचार्यांना वंदन केलं जातं. तर गुरुपरंपरेमध्ये व्यासांच्या नंतर श्री शंकराचार्यांचं तेवढंच महत्व आहे. खरं तर आपल्या परंपरेमध्ये आदी शंकराचार्यांनी सगळ्यात अगोदर हे जे वैदिक ज्ञान होतं, ह्या वैदिक ज्ञानातील जे मूळ आहे किंवा जे सार आहे, ते अतिशय सुंदर रीतीनं मांडलं. आणि हे सार, हे वैदिक ज्ञान भारतातील प्रत्येकाला मिळावं, या देशातील प्रत्येकाला मिळावं म्हणून भारत देशाच्या 4ही कोपऱ्यांना त्यांनी 4 आश्रम किंवा 4 मठ स्थापन करून त्या ठिकाणी 4 त्यांच्या शिष्यांची नेमणूक केली. आणि अशा रीतीनं त्यांनी ह्या ज्ञानाला पूर्णपणे अमर केलं. त्यामुळे शंकराचार्यांना भगवान शंकराचा अवतार म्हटलं जातं. त्यांना व्यासा इतकंच महत्वही शंकराचार्यांना दिलं जातं. खरं तर शंकराचार्यांच्या नंतर सुद्धा आपल्या ह्या ज्ञानाची किंवा ह्या ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा उदयाला आल्या. शंकराचार्यांनी जे ज्ञान प्रस्थापित केलं किंवा ज्याचा त्यांनी खूप हिरिरीने प्रसार केला, त्याला अद्वैत तत्वज्ञान म्हटलं जातं. त्यांच्यानंतर रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत म्हणजे अद्वैत तत्वज्ञानामध्ये आणखीन काही त्यांची स्वतःची मतं मांडून विशिष्टाद्वैत नावाचा पंथ त्यांनी सुरू केला. त्याशिवाय मध्वाचार्य यांनी द्वैत संप्रदायाची स्थापना केली. वल्लभाचार्य यांनी शुद्धाद्वैत नावाच्या संप्रदायाची स्थापना केली. निंबार्काचार्य यांनी भेदाभेद हा एक नवीन पंथ सुरू केला. तर अशा रीतीनं चैतन्य महाप्रभू यांनी देखील त्याच तत्वज्ञानामध्ये काही सुधारणा करून किंवा काही स्वतःची मतं मांडून आणखीन एक पंथ सुरू केला.
म्हणजे अशा रीतीनं आज भारत देशामध्ये हेच तत्वज्ञान, हेच ब्रह्मज्ञान वेगवेगळ्या गुरूंच्या माध्यमातून थोड्याफार फरकाने, परंतु तेच ब्रह्मज्ञान ह्या भारतवर्षातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठीची एक विशाल अशी यंत्रणा निर्माण झालेली आहे. आणि या विशाल अशा यंत्रणेची सुरुवात आदि शंकराचार्यांनी केली आणि म्हणून त्यांची आपण स्तुती करून आपल्या पूजेला आपण पुढे नेत असतो. तर अशा रीतीने हे आवाहन पूर्ण झाल्यानंतर हे आवाहनाचं समर्पण करायचं असतं आणि मग पूजाविधी सुरू करायचा असतो. म्हणजे आवाहन केलं, आपण आपल्या गुरूंना तिथे बोलावलं. भगवंतापासून तर आपल्या गुरूंपर्यंत ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं त्यांच्यापर्यंतच्या संपूर्ण परंपरेची आठवण करून त्यांना आपण विनंती केली, की "हे गुरूंनो तुम्ही इथे या आणि इथे स्थानापन्न व्हा." मग अशा रीतीने गुरु स्थानापन्न झाल्यानंतर आपण पूजाविधीला सुरुवात करतो. मग पूजाविधी केल्यानंतर मग आरती केली जाते. आरतीच्या नंतर मग पुष्पांजली म्हणून गुरूंची पुन्हा एकदा स्तुती केली जाते. ती स्तुती करून गुरूंना पुष्पांजली म्हणजे ओंजळ भरून फुलं वाहिली जातात आणि ह्या पुष्पांजलीचं समर्पण केलं जातं. ह्या पुष्पांजलीचं समर्पण झाल्यानंतर मग समाप्तीचा श्लोक म्हणायचा असतो आणि हा समाप्तीचा श्लोक म्हटल्याच्या नंतर मग मंत्रजप म्हणजे आपल्याला प्रिय असलेल्या मंत्राचा जप करायचा आणि पूजेची समाप्ती करायची. तर अशा रीतीने हा पूजेचा अनुक्रम आहे आणि ह्या अनुक्रमाने आज आपण आपली पूजा आज समजावून घेणार आहोत. हं. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे शुद्धी मंत्र. तर हा शुद्धी मंत्र कुठला आहे? तर तुमच्या समोर हा शुद्धी मंत्र दिसतो आहे. मी त्याचं उच्चारण करतो म्हणजे तुम्हाला त्याची चाल लक्षात येईल. हा मंत्र चालीमध्ये म्हणण्यासाठी पुष्कळदा इथे तुम्हाला समोर जिथे शब्द तोडलेला दिसतो आहे, तिथेच तो चालीने म्हणताना सुद्धा तोडला जाईल असं नसतं. तर हा मंत्र विशिष्ट चालीने लक्षात राहावा म्हणून 2 शब्दांचं एकत्रीकरण केलं जातं. कधी-कधी एखादा अखंड शब्द आहे, त्याच्यात सुद्धा मध्ये थोडं अंतर दिलं जातं. परंतु व्याकरणदृष्ट्या जर पाहिलं, तर तुमच्या समोर जो ठेवलेला आहे किंवा तुम्हाला जो दिसतो आहे, तर तो व्याकरणदृष्ट्या योग्य श्लोक असतो. तर आपण हा श्लोक म्हणूया. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः. असा हा श्लोक आहे. तर ओम हे भगवंताचं नाव आहे. कुठलंही पवित्र कार्य सुरू करताना ओंकाराचं उच्चारण केलं जातं. त्यामुळे या ठिकाणी आपण ओम हा शब्द उच्चारून किंवा हे परब्रह्माचं नाम उच्चारून आपण आपल्या पूजेला सुरुवात करतो आहोत. अपवित्र म्हणजे जे अपवित्र आहे, अशुद्ध आहे किंवा जे पवित्र आहे आणि शुद्धही आहे. आता आपण इथे बसलेलो आहोत. आपल्यामध्ये अनेक प्रकारची अपवित्रता असू शकते. तसेच अनेक प्रकारची पवित्रता पण असू शकते. अनेक प्रकारची अशुद्धी असू शकते, अनेक प्रकारची शुद्धी सुद्धा असू शकते. हं. तर ह्या सगळ्या अवस्था, यातली कुठलीही अवस्था असो, हं, तर यातल्या कुठल्याही अवस्थेला तुम्ही गेलेले असाल, तरी सुद्धा जो स्मरण करतो, कुणाचं? पुंडरीकाक्ष, ज्याचे कमळासारखे डोळे आहेत. पुंडरीकाक्ष ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ काय होतो? की कमळासारखे डोळे असलेले भगवान विष्णू. तर जो भगवान विष्णूंचं स्मरण करतो, तो बाहेरून आणि आतून शुद्ध होतो. स बाह्यः अभ्यंतरं शुचिः. तर तो बाहेरून आणि आतून शुद्ध होतो. म्हणजे फक्त भगवंताचं नाव जरी घेतलं, तरी कदाचित तुम्ही अंघोळ केलेली असेल किंवा अंघोळ केलेली नसेल. अंघोळ केल्यानंतर सुद्धा काही अपावित्र्य आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेलं असेल, तरी सुद्धा त्याची काय होते? शुची होते. तसंच हा मंत्र पूजेला बसताना पुष्कळदा आपलं मन शांत नसतं. पूजा सुरू करायची, तर प्राथमिकदृष्ट्या आपली मानसिक तयारी करायला पाहिजे ना. मग ही मानसिक तयारी करण्यासाठी
आपण आपल्या मनाला काय करतो, हा मंत्र म्हणून पूजेसाठी तयार करतो. आणि अनेक प्रकारचे विचार चालू असतील, अशांती असेल, तर ती सुद्धा भगवंताच्या स्मरणानं नाहीशी होते आणि आपलं मन एकाग्र होतं. तसंच पूजा करण्यासाठी जी एक प्रकारची विशिष्ट ऊर्जा आणि भावनिक तयारी लागते, ती तयारी सुद्धा आपली ह्या मंत्रामुळे होते. तर त्यामुळे हा मंत्र अतिशय दिव्यतेनं, श्रद्धतेनं, नम्रतेनं म्हणायचा असतो आणि भगवंताची आठवण करायची असते. केवळ ह्या एका मंत्रातून आपण पुंडलिकाची म्हणजेच भगवान विष्णूंची आठवण करतो आणि आपण स्वतःला शुद्ध करून घेतो. आता याच्यानंतर दुसरं म्हणजे गुरुपरंपरा स्तोत्र. तर या गुरुपरंपरा स्तोत्रामध्ये 2 श्लोक आहेत. या श्लोकांचं उच्चारण केलं जातं. तर हे श्लोक कुठले आहेत? तर आवाहन सुरू करायचं असतं ह्या गुरुपरंपरा स्तोत्राच्या निमित्तानं आणि म्हणून अगोदर आवाहनम असं म्हणून हे 2 श्लोक आपण सुरू करतो. तर त्यातला पहिला श्लोक आहे. ह्या श्लोकाचं आपण उच्चारण करूया. नारायणं पद्मभुवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंदयोगींद्रमथास्य शिष्यम् असा हा श्लोक आहे. आता हा श्लोक म्हणत असताना याचा अर्थ समजावून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले गुरु म्हणजे नारायण, जे मी मगाशी सांगितलं. त्यामुळे ती परंपरा नारायणांपासून सुरू होते. ह्या नारायणांची आठवण केल्यानंतर भगवान नारायणांनी ज्यांना पद्मातून उत्पन्न केलं ते ब्रह्मदेव म्हणून पद्मभुवाम, भगवंताचे पुत्र ब्रह्मदेव. भगवंताच्या केवळ संकल्पाने ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ती निर्मिती कुठे झाली? तर कमळातून झाली. तर कमळातून निर्मिती झाली म्हणून त्यांना पद्मभुवम असं सुद्धा नाव आहे. तर पद्मभुवम म्हणजे ब्रह्मदेव. म्हणजे पहिले गुरु नारायण, नारायणांचे शिष्य ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांचे शिष्य वसिष्ठ. वसिष्ठ ज्यांना आपण वसिष्ठ मुनी म्हणतो किंवा वसिष्ठ ऋषी म्हणतो, हे सुद्धा ब्रह्मदेवाच्या संकल्पातून निर्माण झाले. त्यामुळे पद्मभुवम त्याच्यानंतर वसिष्ठांची आठवण केली. वसिष्ठांच्या नंतर शक्ती ऋषी, शक्ती, शक्तींचे पुत्र पराशर ऋषी आहेत. पराशरांचे पुत्र व्यासमुनी आहेत. व्यासांचे पुत्र शुकमुनी आहेत. आणि शुकमुनींच्या नंतर ही परंपरा गौडपदम म्हणजे गौडपादाचार्यांपर्यंत आली. म्हणजे शुकदेवापर्यंत ही परंपरा सरळ सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर गौडपादाचार्यांची थेट आठवण केलेली आहे. तर गौडपादाचार्य, तुम्हाला पहिली परंपरा लक्षात आली की नारायण आहेत, त्यानंतर ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेवांचे पुत्र वसिष्ठ आहेत, वसिष्ठांचे पुत्र शक्ती आहेत, शक्तींचे पुत्र पराशर आहेत. ह्या पराशरांचे पुत्र व्यास आहेत. ह्या व्यासांनी हे सगळं ज्ञान विविध ग्रंथांमधून आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर गौडपादाचार्यांची आठवण केली. तर गौडपादाचार्यांचं वैशिष्ट्य काय आहे? त्यांचीच आठवण थेट का केली? तर गौड देश म्हणजे आजचा बंगाल प्रांत किंवा पश्चिम बंगाल, ओडिसा हा जो भाग आहे, तर त्या भागातून ते आले म्हणून त्यांना गौडपाद म्हटलं जातं. गौड देशातील होते म्हणून गौडपाद. ह्या गौडपादाचार्यांनी मांडुक्य कारिका नावाचं प्रसिद्ध असं वेदांतावरती लिखाण केलं गौडपादाचार्यांनी. आणि त्याच्या पुढे महांतम असा शब्द आहे. तर महांत म्हणजे काय? तर महान असे गोविंद ऋषी किंवा गोविंद योगी. आणि ह्या गोविंद योगींचे शिष्य हे शंकराचार्य होते.
तर त्या शंकराचार्यांचं नाव पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. तर अशा रीतीनं हा श्लोक इथे पूर्ण झाला. काय सांगतो हा श्लोक? व्यासांचे पुत्र शुकदेव, ज्या शुकदेवांनी भागवत किंवा भागवत महापुराण ज्यांच्या मुखातून आपल्यापर्यंत आलेलं आहे, असे शुकमुनी. त्यानंतर गौडपाद, गौडपादांनी मांडुक्य कारिका लिहिली किंवा मांडुक्य कारिकेच्या नावाने प्रसिद्ध असं वेदांताचं लिखाण केलं. त्यांचे शिष्य गोविंद, तर हे गोविंद नर्मदा किनारी एका गुहेमध्ये कित्येक वर्षांसाठी ध्यानस्थ बसलेले होते आणि शंकराचार्यांना असा दृष्टांत झालेला होता की तुम्हाला तुमचे गुरु नर्मदेच्या किनारी मिळतील. आणि त्यामुळे शंकराचार्य गुरूंच्या शोधामध्ये नर्मदा प्रदक्षिणेला आलेले असताना त्यांना बद्रिकाश्रमाजवळ हे गोविंदाचार्य किंवा गोविंद गुरु मिळाले. आणि त्यांना योगींद्रम असं म्हटलं जातं, कारण त्यांचं योग सामर्थ्य खूप अचाट किंवा अफाट असं होतं. ते योगाचे आणि वेदांताचे अतिशय उच्च असे साधक होते. आणि आता त्यांचे शिष्य, अथस्य शिष्यम, म्हणजे त्यांचे शिष्य, तर नारायणं पद्मभुवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगींद्रमथास्य शिष्यम. गोविंद हे जे योगी होते त्यांचे शिष्य कोण आहेत ते आपल्याला आता इथे सांगतायत. श्री शंकराचार्य मथास्य पद्म पादंच हस्तामलकंच शिष्यम तंत्रोतकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् संततमानतोस्मि. याचा अर्थ काय होतो? श्री शंकराचार्यम अथ अस्य, श्री शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य. म्हणजे मगाशी पण अथ अस्य हा शब्द आला होता. तो कशासाठी आला होता? की गोविंद गुरूंचे शिष्य शंकराचार्य. आणि शंकराचार्यांचे शिष्य कोण? तर शंकराचार्यांचे 4 शिष्य होते. आणि म्हणून इथे शंकराचार्यांच्या 4ही शिष्यांची नावं आलेली आहेत. हे कुठले 4 शिष्य होते? तर पद्मपाद. आता पद्मपादांचं नाव इथे आलेलं आहे. श्री शंकराचार्य मथास्य पद्म पादंच हस्तामलकंच शिष्यम. आता पद्म आणि पाद ह्या 2 शब्दांमध्ये जरी अंतर पडलेलं असलं तरी पद्मपाद हे एकच नाव आहे. तर पद्मपादाचार्य हे शंकराचार्यांनी दक्षिण भारतामध्ये जो मठ स्थापन केला त्या मठाचे ते प्रमुख होते. त्याच्यानंतर हस्तामलक, हस्तामलकम, तर हस्तामलकाचार्य हे पश्चिम भारतामध्ये होते. त्यांनी हस्तामलक स्तोत्र नावाचं एक खूप सुप्रसिद्ध असं स्तोत्र रचलेलं आहे. त्यांनी एका मंत्रामध्ये आत्मज्ञानाचा उलगडा करून ठेवलेला आहे. असे हे हस्तामलक. हस्तमलकांच्या नंतर कोण? तर त्रोतकाचार्य. तर हे त्रोतकाचार्य उत्तर भारतामध्ये त्यांचा मठ होता किंवा त्यांना उत्तर भारतातील मठावरती शंकराचार्यांनी बसवलं. त्यांनी त्रोतक नावाचं स्तोत्र किंवा तोटक स्तोत्र रचलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वार्तिककार. तर वार्तिककार म्हणजे ही त्यांची पदवी आहे. त्यांचं खरं नाव सुरेश्वराचार्य आहे. त्यांना पूर्व भारतातील मठाचं प्रमुख म्हणून नेमलेलं होतं. तर हे सुरेश्वराचार्य यांनी वार्तिक लिहिली. वार्तिक याचा अर्थ असा की टिप्पणी, म्हणजे बृहदारण्यक उपनिषद आणि तैत्तिरीय उपनिषद ह्या दोन्ही उपनिषदावर त्यांनी महत्वाची वार्तिक लिहिली. वार्तिक याचा अर्थ काय? टीका. टीका म्हणजे स्पष्टीकरण. तर ही वार्तिक त्यांनी लिहिलेली असल्यामुळे त्यांना वार्तिककार असं पण म्हटलं जातं. तर अशा रीतीनं ह्या 4ही शिष्यांची, कुठले? पद्मपाद, हस्तामलक, त्रोतकाचार्य आणि सुरेश्वराचार्य, ह्या 4 शिष्यांची इथे
काय केलेली आहेत, नावं घेतलेली आहेत ह्या श्लोकामध्ये. आणि त्याच्या पुढे काय म्हटलंय, अन्यान, अन्य, वार्तिक कारम अन्यान, त्यांच्याशिवाय सुद्धा अन्य असे इतर सर्व गुरु, अस्मत् गुरुन म्हणजे आमचे पण गुरु, ह्या परंपरेत असलेले आमचे गुरु. म्हणजे शंकराचार्यांची परंपरा, त्यांच्या 4 शिष्यांपर्यंत त्याची आठवण केलेली आहे आणि तिथून थेट उडी मारलेली आहे आपल्या गुरुवरती. कारण मध्ये ही गुरु परंपरा खूप मोठी आहे. ह्या सगळ्या गुरूंची नावं ह्याच्यामध्ये, ह्या पूजेमध्ये सामील करणं शक्य नाही. आणि म्हणून काय म्हटलंय, अन्यान, अन्य सर्व गुरु. आणि त्याच्यानंतर आता आपल्या स्वतःच्या गुरूंची आठवण केली आहे, अस्मत् गुरुन. तर ह्या गुरूंना आपण काय करतोय, वंदन करतोय. आणि ते कसं करतोय, संतत करतोय, संततम, म्हणजे ती क्षणिक नाहीये. ह्या गुरूंना जे वंदन करतो आहोत ते फक्त आजच्या दिवसापुरतं नाहीये, तर ते कसं आहे, सातत्यपूर्ण आहे. जेव्हा जसं जसं आपल्याला आपलं जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला ती आठवण मी माझ्या मनामध्ये ठेवतो, असं आपण इथे म्हटलेलं आहे. तर हाच अर्थ इथे पुन्हा एकदा खाली दिलेला आहे. पद्मपाद म्हणजे पद्मपादाचार्य, हस्तामलक म्हणजे हस्तामलकाचार्य, त्रोतक म्हणजे त्रोतकाचार्य, वार्तिककार म्हणजे वार्तिक लिहिणारे सुरेश्वराचार्य, आणि तसंच आमचे सर्व गुरु. यांना काय करतो, अनतहा, अनतहा म्हणजे काय, वंदन करतो. मी नम्रपणे वंदन करतो. नम्रपणे वंदन करण्यासाठी अनतः हा शब्द वापरलेला आहे. आणि अस्मी म्हणजे करतो. तर अशा रीतीने ह्या श्लोकामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये गुरूंची जी परंपरा आहे ती परंपरा इथे पूर्ण केलेली आपल्या गुरूंपर्यंत. आपण पुन्हा एकदा हा श्लोक म्हणूया. श्री शंकराचार्यमथास्य पद्म पादञ्च हस्तामलकञ्च शिष्यं तन्त्रोतकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् संततमानतोऽस्मि. आता पुढे जाऊया आपण. पुढे शंकराचार्यांची स्तुती करणारे श्लोक आहेत. कारण शंकराचार्य हा एक खूप महत्वाचा दुवा आहे. शंकराचार्यांच्या 4 शिष्यांची तर आठवण केली, पण मुख्य गुरु जे आहेत, जे व्यासांच्या समान आहेत, ज्यांचं महत्व व्यास मुनींच्या इतकंच आहे, असे हे शंकराचार्य. तर त्यांची स्तुती 4 श्लोकांमधून केली आहे. त्यातला पहिला श्लोक आहे तो आपण म्हणूया. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम, असा हा श्लोक आहे. आता याचा अर्थ काय होतो, श्रुती स्मृती पुराणानाम आलयम म्हणजे वेद, स्मृती आणि पुराण. आपल्याला माहिती आहे श्रुती म्हणजे काय, तर श्रुती म्हणजे साक्षात भगवंतांनी जे दिलेलं ज्ञान आहे, जे आपल्या ऋषींनी ऐकलं, त्याला श्रुती किंवा वेद, वेदांना श्रुती म्हटलं जातं. आणि स्मृती म्हणजे काय, तर वेदा व्यतिरिक्तचं जे वाङ्मय आहे, महाभारत आहे, रामायण आहे, आणि इतर सगळी 6 शास्त्र आहेत, हे सगळे स्मृती ग्रंथ आहेत. तर अशा रीतीनं श्रुती आणि स्मृती आणि त्याच्यानंतर पुराण ग्रंथ, 18 पुराण, यांना ज्यांनी धारण केलेलं आहे. धारण करणं म्हणजे काय, की ज्यांच्यावरती त्यांची संपूर्णपणे काय आहे, मास्टरी आहे, असे. करुणालयम, बरं फक्त ते ज्ञानीच आहेत असं आहे का, नाही. तर हे आमचे गुरु, हे शंकराचार्य, हे करुणेचा सागर आहेत. त्यांच्या हृदयामध्ये शिष्यांबद्दल, प्रत्येक व्यक्तीबद्दल, ह्या मानव समुदायाबद्दल अपार अशी करुणा आहे. करुणेचा सागर त्यांच्या हृदयामध्ये आहे. असे हे लोकशंकर आहेत. तर शंकर ह्या शब्दाचा खरा संस्कृतमध्ये विग्रह केला तर त्याचा अर्थ काय होतो, शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारा, संपूर्ण लोकांचे कल्याण करणारे. तर लोक म्हणजे व्यक्तीच नव्हे, तर लोक म्हणजे तिन्ही लोक, ज्याला आपण म्हणतो ना स्वर्ग, भूतल आणि पाताळ, अशा ह्या तिन्ही लोकांचं कल्याण करणारे लोकशंकर.
भगवत पादम. तर त्यांच्या सन्मानार्थ, शंकराचार्यांच्या सन्मानार्थ ही भगवत पाद ही त्यांना उपाधी इथे दिलेली आहे, की जे भगवंताचे साक्षात पवित्र चरण आहेत असे शंकराचार्य. अशा शंकराचार्यांचं मी काय करतो, वंदन करतो. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम. अशा शंकराचार्यांचं मी वंदन करतो. पुढे त्यांच्या स्तुतीसाठी पुढचा श्लोक आहे. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. काय सांगतो हा श्लोक? शंकरम शंकराचार्यम म्हणजे कल्याण करणाऱ्या. शंकरम, मगाशी आपण शंकरमचा अर्थ पाहिला. शं आणि कर म्हणजे कल्याण करणारे शंकराचार्य. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम. तसंच केशव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि बादरायण. बादरायण हे कुणाचं नाव आहे? व्यासमुनींचं नाव आहे. त्यामुळे त्यांना बादरायण इथं म्हटलेलं आहे. म्हणजे शंकराचार्यांची स्तुती करताना शंकराचार्यांच्या जोडीनं साक्षात भगवंताचं, केशवाचं नाव घेतलेलं आहे आणि व्यासमुनींचं नाव घेतलेलं आहे. म्हणजेच शंकराचार्य हे भगवंताच्या, श्रीकृष्णाच्या आणि व्यासमुनींच्या बरोबरीचे आहेत. त्यांच्या पंक्तीला, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत असं इथे दाखवून दिलंय. सूत्रभाष्य कृतौ वंदे. ज्यांनी ब्रह्मसूत्र, हे जे व्यासमुनींनी ब्रह्मसूत्र जी रचली त्या ब्रह्मसूत्रावरती ज्यांनी भाष्य लिहिलं ते शंकराचार्य. म्हणून त्यांना काय म्हटलंय? सूत्रभाष्य कृतौ. ज्यांनी सूत्रावरती भाष्य लिहिलं. तर सूत्र म्हणजे कुठली सूत्र? ब्रह्मसूत्र. ही ब्रह्मसूत्र कोणी लिहिली? व्यासांनी लिहिली. तर सूत्रभाष्य कृतौ वंदे. तर ह्या सूत्रभाष्य करणाऱ्या श्री आद्य शंकराचार्य यांना काय आहे? वंदन आहे. भगवंतौ पुनः पुनः. अशा त्या दोनही भगवत पदांना मी पुन्हा पुन्हा काय करतो? नमस्कार करतो. कोण आहे ते दोन भगवत पद? व्यासमुनी आणि श्री शंकराचार्य. तर अशा रीतीने ह्या श्लोकामध्ये शंकराचार्यांचं महत्व हे व्यासमुनींच्या बरोबरीनं अधोरेखित केलेलं आहे. पुन्हा एकदा श्लोक म्हणूया आपण. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. पुढचा श्लोक. यद्वारे निखिलानिलिम्प परिषत् सिद्धिं विदत्ते निशाम श्रीमत्श्रीलसितं जगद्गुरुपदं नत्वात्मतृप्तिं गतः. यद्वारे. यद्वारे म्हणजे काय? ज्याच्या द्वारे. निखिल निलिंप परिषद, सर्व देवता समुदायाला. परिषद, परिषद म्हणजे काय? समुदाय. निलिप्त, निलिप्त म्हणजे पापरहित. पापरहित कोण असतं? तर देवता समुदायाला पापरहित म्हटलेलं आहे. तर अशा ह्या संपूर्ण देवता समुदायाला सिद्धिम विदत्ते निशाम. अज्ञान अंधकाराच्या वेळी सुद्धा ज्ञानाची सिद्धी प्रदान होते. श्रीमत श्री लसितम. अशा श्रीयुक्त, ऐश्वर्ययुक्त, शोभायुक्त, तेजयुक्त जगद्गुरूच्या चरणांना नमस्कार करून मी काय केलेली आहे? आत्मिक तृप्ती प्राप्त केलेली आहे. आपण अर्थाकडे जाऊया पुन्हा. सिद्धिम विदत्ते निशाम. तर असा जो देवता समुदाय आहे, ह्या देवता समुदायाला सिद्धी प्राप्त होते. कधी? निशाम म्हणजे निशा. निशा म्हणजे रात्र. तर ही रात्र कशाची आहे? तर अज्ञानाची रात्र आहे. अज्ञानाचा अंधकार आहे. तर हा देवता समुदाय सुद्धा जेव्हा अज्ञानाच्या अंधकारामध्ये जातो तेव्हा त्याला ज्ञान देणारे. कसे आहेत ते ज्ञान देणारे? ते श्रीयुक्त आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत, शोभायुक्त आहेत, तेजयुक्त आहेत.
ही सगळी भगवंताची लक्षणं सांगितलेली आहे. तर अशा लक्षणांनी युक्त असलेले जगद्गुरु, त्यांच्या चरणांना जगद्गुरुपदम नत्वात्मतृप्तीं गतः, नमस्कार करून मी आत्मिक तृप्तीला प्राप्त झालो. तर अशा रीतीनं या ठिकाणी ह्या श्लोकामधून पुन्हा शंकराचार्यांची स्तुती पुढे नेलेली आहे. लोकाज्ञानपयोधिपातनधुरं श्रीशंकरं शरमदं ब्रह्मानंदसरस्वतीं च विश्वेश्वरं ध्यायामि ज्योतिर्मयम्. या ठिकाणी चौथा श्लोक संपतो. आपण ह्या श्लोकाचा अर्थ बघूया. लोक ज्ञान पयोधी पातन धुरम, असा हा श्लोक, असे हे शब्द आहेत. 5 शब्दांचा मिळून एक शब्द बनला. लोक ज्ञान पयोधी पातन धुरम. याचा अर्थ काय होतो? जे लोकांसाठी ज्ञानरूपी समुद्र पाजण्याची जबाबदारी घेतात. हे ज्ञान कसं आहे? हे ज्ञान समुद्रासारखं आहे. आणि हे समुद्रासारखं ज्ञान आपल्याला मिळणं किंवा प्राप्त होणं, किंवा त्या ज्ञानरूपी समुद्रामध्ये आपण एकरूप होणं. समुद्र पिणं याचा अर्थ काय? तर आपणच स्वतः समुद्ररूपी होणं. आपण स्वतःच ज्ञानरूप होणं. तर आपल्याला ज्ञानरूप करण्याची जी जबाबदारी घेतात, धुरम म्हणजे काय? जबाबदारी घेणे. कशाची जबाबदारी घेतलेली आहे? ज्ञान पयोधी पातन. पातन म्हणजे पाजण्याची. पयोधी म्हणजे समुद्र. कशाचा समुद्र? ज्ञानाचा समुद्र. आणि तो कुणाला पाजायचा आहे? सर्व लोकांना. तर अशी जबाबदारी घेतलेले श्री शंकर, कल्याणमय असे पूज्य शंकराचार्य. श्री शंकरम शरमदम. जे शर्मदम ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? जे कल्याण देतात, शांती देतात, असे. ब्रह्मानंदम सरस्वतींच्या. तर ब्रह्मानंद सरस्वती. तर ब्रह्मानंद सरस्वती हे आता श्री शंकराचार्यानंतर आता आपण काय झालेलो आहोत? आता पुन्हा उडी मारून पुढच्या गुरूंकडे आलो. तर ब्रह्मानंद सरस्वती हे ज्ञानानंद सरस्वती ह्या एका गुरूंचे शिष्य होते. आणि ह्या ब्रह्मानंद सरस्वतींचे शिष्य होते महर्षी महेश योगी. तर महर्षी महेश योगींनी भारतामधील हे जे काही अद्वैत तत्वज्ञान आहे, हे अद्वैत तत्वज्ञान पाश्चात्य जगतामध्ये रुजवण्यासाठी फार मोठं कार्य केलं. त्यांनी ट्रान्संडेंटल मेडिटेशन, किंवा ज्याला TM असं म्हणतात, तर हे ट्रान्संडेंटल मेडिटेशन शिकवण्यासाठी एक खूप मोठी यंत्रणा त्यांनी निर्माण केली, महर्षी महेश योगींनी. आणि हेच महर्षी महेश योगींचं शिष्यत्व पत्करलं गुरुजी ऋषी प्रभाकरजींनी. किंवा गुरुजी ऋषी प्रभाकरजींचे जे 2 गुरु आहेत, त्यातले पहिले गुरु महर्षी महेश योगी. आणि महर्षी महेश योगींचे गुरु हे ब्रह्मानंद सरस्वती. तर त्यामुळे इथे ब्रह्मानंद सरस्वतींचं नाव ह्या श्लोकामध्ये आपण घेतलेलं आहे. ब्रह्मानंद सरस्वतींच विश्वेश्वरम. आणि भगवान विश्वेश्वरय्या हे गुरुजी ऋषी प्रभाकरजींचे गुरु. तर त्यांचं नाव इथे च विश्वेश्वरम. आता पुन्हा एकदा आपण हा श्लोक म्हणूया. ध्यायामी ज्योतिर्मयम. मी त्या तेजोमय अशा ब्रह्माचं ध्यान करतो. म्हणजे अशा रीतीनं ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण गुरु परंपरेची आठवण करून, त्यानंतर श्री शंकराचार्यांची स्तुती करून, ती स्तुती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या गुरूंची आठवण करून कशाचं ध्यान केलेलं आहे? त्या तेजोमय अशा ब्रह्माचं ध्यान केलेलं आहे. लोकज्ञानपयोधिपातनधुरं श्रीशंकरं शरमदं ब्रह्मानंद सरस्वतीं च विश्वेश्वरं ध्यायामि ज्योतिर्मयम्. अशा रीतीनं या ठिकाणी काय झालेलं आहे? आपल्या सर्व गुरु परंपरेची आठवण, त्यांना विनंती, त्यांना आवाहन हे पूर्ण झालेलं आहे. आणि हे आवाहन पूर्ण झाल्यानंतर हे आवाहन इथे समर्पण करायचं असतं. आवाहनं समर्पयामि श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः.
तर या ठिकाणी आपण गुरूंना केलेलं आवाहन इथे गुरुचरणावरती समर्पण करतो. म्हणजे त्यांना आपण मंत्राक्षतांमध्ये जे आवाहन केलं आणि त्या आवाहनामुळे स्वतः भगवंत आणि संपूर्ण गुरुपरंपरा त्या अक्षतामध्ये मंत्रांच्या साहाय्याने विनंती केल्यामुळे उपस्थित आहे. अशा ह्या अक्षता आपण आपल्या पूजास्थानी समर्पित करतो आणि गुरूंना नमस्कार करतो. आता गुरु तर उपस्थित झाले, मग गुरूंचा योग्य तो सन्मान किंवा त्यांचा पूजाविधी आपण केला पाहिजे. ह्या पूजाविधीमध्ये आपल्या पूजाशास्त्राप्रमाणे शास्त्रशुद्ध अशी जी पूजा आहे तर ती पूजा आपण इथे करतो. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण गुरूंना बसण्यासाठी आसन देतो. आसनम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. आता आसन मांडलं. आसनावरती गुरु बसले. त्यानंतर गुरूंना स्नान घालायचं आहे. म्हणून स्नानम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. स्नान झाल्यानंतर गुरूंना वस्त्र द्यायचं आहे. वस्त्रम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. गुरूंना वस्त्र नेसवलं. आता गुरूंना चंदनाचा लेप करायचा आहे. चंदनम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. गुरूंना चंदनाचा लेप लावला आणि त्यानंतर आता त्या चंदनाच्या लेपावर अक्षता लावायच्या आहेत. म्हणून अक्षतान समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. अक्षता लावल्या. आता गुरूंना फूल व्हायचं आहे. पुष्पम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. गुरुचरणावरती फुलं वाहिली. त्यानंतर गुरूंना धूप, दीप आणि आचमन्यम हे ओवाळून गुरूंना आपण वंदन करणार आहोत. त्यासाठी धूपम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. दीपम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. आता धूप आणि दीप हे दोन्ही गुरूंना अर्पण केलं. पण त्या दीपामुळे त्या ठिकाणी काही उष्णता निर्माण झाली असेल, म्हणून पुन्हा एकदा आपण आचमन्यम अर्पण करतो आहे. आचमन्यम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. आचमन्यम अर्पण केल्यानंतर गुरूंना नैवेद्य द्यायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. गुरूंना नैवेद्य दिला. आता नैवेद्य दिल्यानंतर गुरूंना पुन्हा एकदा आचमन द्यायला पाहिजे. म्हणून आचमन्यम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. गुरूंना आचमन केलंय आणि मग आता गुरूंना संपूर्ण त्यांचं नैवेद्य आचमन झाल्यानंतर गुरुजींना पान सुपारी द्यायची आहे आणि त्यासाठी तांबूलम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. तांबूल दिलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्या गुरूंना त्यांच्या सन्मानार्थ आपल्याला जे जे अर्पण करायचं होतं ते आपण अर्पण केलं आणि आता त्याचा शेवटचा भाग म्हणून आपण गुरूंना श्रीफल अर्पण करणार आहोत. श्रीफलम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. तर अशा रीतीने आवाहन करून त्यानंतर गुरूंची आपण साग्रसंगीत पूजा केली. सर्व पूजेच्या वस्तू गुरूंना आपण समर्पण केल्या आणि त्यानंतर गुरूंची आपण आरती करणार आहोत. तर ही आरती म्हणताना ही आरती
ही भगवान शंकराचं स्मरण करून केली जाते. तर ही आरती आपल्याला माहितीच आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. याचा अर्थ आपण बघूया. कर्पूर गौरम करुणावतारम, जो कर्पुरासारखा शुभ्र आहे, म्हणजे ज्याची त्वचा अगदी कर्पुराप्रमाणे शुभ्र आहे, गोरी आहे, करुणेचा अवतार आहे. जे करुणेचा अवतार आहे, जे खूप दयारूप आहेत, जे भक्तवत्सल आहेत, जे संसाराचे सार आहेत किंवा संसाराचे मर्म समजणारे आहेत, जे संसाराच्या पलीकडे गेले आहेत, किंवा जे सार आणि असार, जे घ्यावं आणि जे घेऊ नये त्याच्याही जे पलीकडे गेलेले आहेत, ज्यांच्या गळ्यामध्ये काय आहे, नागराज आहेत किंवा नागराजाला ज्यांनी हारासारखं धारण केलेलं आहे, भुजगेंद्र हारम, सदा वसंतम हृदयारविंदे, भक्तांच्या हृदयामध्ये कमलाप्रमाणे जे सदा वास करतात, जे सदा भक्तांच्या हृदयामध्ये राहतात, नित्य संचार करतात, अशा भगवान शिवाला कुणासहित नमस्कार केलेला आहे, तर देवी पार्वती सोबत त्यांना नमस्कार केलेला आहे. म्हणजे पार्वती देवीची आठवण करून भगवान शिवाला इथे नमस्कार केलेला आहे किंवा वंदन केलेलं आहे. त्या भगवान शिवाला मी वंदन करतो. आणि मग अशा रीतीने भगवान शिवांना वंदन करून ती आरती गुरूंच्या चरणाला आपण अर्पण करतो. आरार्तिक्यम समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. ही आरती बघ आपल्या गुरुपूजेला ओवाळल्यानंतर पुन्हा एकदा गुरूंना आचमन्यम फिरवायचं असतं, तर त्यामुळे इथे आचमन्यम समर्पयामी केलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे आता गुरूंना आपण आवाहन केलं, त्यांचं यथोचित स्वागत केलं, त्यांना आपण त्यांची सेवा केली, त्यांना नैवेद्य दाखवला, आचमन्यम दिलं त्यांना पुन्हा, आणि आता आपल्या पूजेचा उत्तरार्ध याच्यामध्ये गुरूंना आपण पुष्पांजली वाहतो. म्हणजे हातामध्ये फुलं घेऊन गुरूंची आपण काय करतो, स्तुती करतो. तर हे स्तुतीपर श्लोक आहेत. तर हे श्लोक आपण रोजच्या किंवा नेहमीच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, यातले काही म्हणतो, काही म्हणत नाही. तर आज आपण ह्या सगळ्या श्लोकांचा अर्थ बघूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर गुरुच हेच ब्रह्म आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरु हेच भगवान शिव आहेत, गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. आणि अशा श्री गुरूंना मी नमस्कार करतो, असा हा त्याचा एक सरळ सरळ अर्थ होतो. तर हे गुरु यांना ब्रह्मा का म्हटलं, तर आपल्यामध्ये नसलेल्या ज्ञानाची ते काय करतात, स्थापना करतात. आपण अज्ञानाच्या अंधकारामध्ये होतो, तर त्यांनी ते ज्ञान आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये निर्माण केलं, म्हणून त्यांना आपण ब्रह्मा म्हटलं. हे ज्ञान सातत्यानं एकदा आपल्या बुद्धीमध्ये निर्माण झालेल्या ज्ञानाचं सातत्यानं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गुरूंना विष्णू म्हटलं, की हे गुरु माझ्या मध्ये ह्या ज्ञानाची सातत्यानं काय करतात, पाठराखण करतात, त्याची स्थापना करतात, किंवा केलेली स्थापना ते अविरत ती ज्ञानाची ज्योत तेवत ठेवतात. त्यामुळे त्यांना विष्णू म्हटलंय. आणि कशाचा संहार करतात, तर माझ्यामध्ये असलेल्या अज्ञानाचा ते संहार करतात, म्हणून ते गुरु महेश्वर आहेत. असे हे गुरु साक्षात परब्रह्म आहेत. कारण का, तर तेच ज्ञानरूपी प्रकाशातून परमात्म्याची मला अनुभूती घडवून देतात. अशा श्री गुरूंना मी नमस्कार करतो. असे हे श्री गुरु परब्रह्माची साक्षात मूर्ती आहेत.
पुढचा श्लोक आहे अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर हे गुरु ज्यांच्याद्वारा सगळं हे जे मंडल आहे अखंड मंडलाकारम, ज्याला खंड नाही असं हे जे ब्रह्मांड आहे, आणि ते ब्रह्मांड ज्यांनी व्यापलेलं आहे, व्याप्तम येन चराचरम म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, चर आणि अचर, चालणारे आणि चालू न शकणारे, सजीव आणि निर्जीव, असं हे सगळं ज्यांनी व्यापलेलं आहे, असं ते जे परब्रह्म आहे, असे जे ते भगवान नारायण आहेत, त्यांच्या पदांचं दर्शन ज्यांनी घेतलंय, अशा त्या परब्रह्मासोबत जे एकरूप झालेले आहेत, अशा गुरूंना मी काय करतो, वंदन करतो. म्हणजे गुरूंची इथे स्तुती केलेली आहे की हे गुरु कसे आहेत, तर त्यांनी ह्या परब्रह्माला जाणून घेतलेलं आहे. कसं परब्रह्म, तर ब्रह्मांड, चर आणि अचर सगळ्यांचाच समावेश आहे, ज्याच्यातून काहीच सुटलेलं नाही, काहीच राहिलेलं नाही, असं परब्रह्म ज्यांनी जाणलंय त्या गुरूंना मी काय करतो, नमस्कार करतो. श्री ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. आता ह्या श्लोकाचा अर्थ आपण बघूया की जो ब्रह्मानंद स्वरूप आहे, परमानंद देणारा आहे, म्हणजे हे गुरु ब्रह्मानंद स्वरूप आहेत. हे गुरु मला परमसुख देतात. ह्या गुरूंची आठवण सुद्धा परमसुखकारक आहे. असे गुरु केवळ ज्ञानमूर्ती आहेत. हे गुरु शरीरानं गुरु किंवा त्यांचं शरीर म्हणून गुरु अशा दृष्टीने मी त्यांच्याकडे बघत नाही, तर ती साक्षात ज्ञानाची मूर्ती आहे. आणि हे ज्ञान कसं आहे, तर विश्वाच्या अतीत आणि गगन सदृश, जे तत्वमसी आणि तत्वमसी ह्या शब्दासारख्याच इतर वाक्य जी ब्रह्मवाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सर्वम खलु इदम ब्रह्म, तर ही जी महावाक्य आहेत, ह्या महावाक्यांकडे जे निर्देश करतात, अशा गुरूंचं मी काय करतो, ध्यान करतो. श्री ब्रह्मानंदम परमसुखदम, जे ब्रह्मानंद स्वरूप आहेत, ज्यांची आठवण मला परमसुख देते, जे केवळ ज्ञानमूर्ती आहेत आणि जे विश्वाच्या अतीत असलेलं गगन सदृश, गगनासारखं असं जे एक विशाल ज्ञान आहे, जे ज्ञान ह्या ब्रह्मवाक्यांनी ज्याचा निर्देश केला जातो, त्या ज्ञानाचे जे साक्षात मूर्तिमंत स्वरूप आहेत, अशा गुरूंना मी वंदन करतो. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जो एकमेव, एकम नित्यम म्हणजे शाश्वत आहे, विमल म्हणजे निर्मळ आहे, आणि अचल आहे. सर्वधी साक्षीभूतम, धी म्हणजे बुद्धी, सगळी बुद्धी आणि अंतःकरण, आपले विचार यांचे जे साक्षीभूत आहेत, जे सर्व भावनांच्या मनामध्ये उठणाऱ्या लाटा त्यांच्या अतीत आहेत, भावातीतम, जे तीनही गुणांनी रहित आहेत, सत्व, रज आणि तम हे जे तीन गुण आहेत, या तीनही गुणांच्या पलीकडे जे गेलेले आहेत, अशा सद्गुरु तुम्हाला मी नमस्कार करतो. सद्गुरुं तम नमामि. एकम नित्यम विमलम अचलम सर्व धी साक्षीभूतम भाव अतीतम त्रिगुण रहितम सद्गुरुं तम नमामि. अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो, वंदन करतो. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर अज्ञानाचा जो अंधकार आहे, तिमिर,
तर अज्ञान तिमिर अंधस्य, अज्ञानरूपी अंधकारामध्ये जो चाचपडत आहे अशा शिष्याला काय देतात? ज्ञानांजन शलाकया, ज्ञानाचं अंजन, ज्ञानाचं अंजन घालतात किंवा ती ज्ञानाची शलाका त्याच्या जीवनामध्ये जे चमकवतात. चक्षुः उन्मिलितम येन, जे त्या शिष्याचे डोळे उघडतात. उन्मिलित म्हणजे उघडणं. आणि काय उघडणं? डोळे. तर अज्ञानाच्या अंधारामध्ये ज्ञानाचा प्रकाश देणारे, शिष्याचे डोळे उघडवणारे हे जे गुरु आहेत, हे गुरु तस्मै श्री गुरवे नमः, हे गुरु तुम्हाला माझा नमस्कार असो. तर अशा रीतीनं हे 5 श्लोक म्हणून गुरूंची स्तुती करून, गुरूंना आपल्या हातामध्ये जी आपण फुलांची जी ओंजळ घेतलेली आहे, तर ह्या ओंजळीतल्या फुलांना ह्या मंत्रांच्या साहाय्यानं आपण आपल्या पूर्ण भावना त्या पुष्पांमध्ये ओतलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या भावना आता त्या पुष्पांच्या रूपानं आपण गुरुचरणी समर्पण करतो आहोत. म्हणून काय म्हटलेलं आहे? पुष्पांजलिं समर्पयामी श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. आता या ठिकाणी शिष्यानं त्यांच्या मनातील सर्व भावना आपल्या गुरूंच्या चरणावरती ठेवल्यानंतर इथे आपल्या ऋषी संस्कृती विद्या केंद्राच्या गुरु परंपरेतील एक मंत्र आहे. हा राघवेंद्र स्वामींची आठवण करतो. राघवेंद्र स्वामी हे द्वैत संप्रदायातले आहेत. शंकराचार्य हे यांनी अद्वैताचा पुरस्कार केलेला आहे. तर द्वैत आणि अद्वैत ह्या दोन्हीच्याही पलीकडे जाऊन जे ज्ञान आपल्याला भावतं, ज्या ज्ञानाला आपले पूर्वसंस्कार खूप सहज स्वीकारतात. ज्ञान तर मुळात एकच आहे, भगवंत तर मुळात एकच आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या संस्कारांप्रमाणे, त्याच्या बुद्धीवर झालेल्या संस्कारांप्रमाणे त्याला स्वीकारणी असेल अशा पद्धतीनं ज्ञान विविध गुरूंनी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे. आपल्या परंपरेमध्ये गुरुजी ऋषी प्रभाकरजींच्या परंपरेतून राघवेंद्र स्वामींना गुरु म्हणून त्यांच्या कौटुंबिक परंपरेनं मानलेलं होतं. त्यानंतर गुरुजींनी भगवान विश्वेश्वरय्या यांच्याकडून अद्वैत ज्ञानाचं महत्व समजावून घेतलं आणि ह्या दोन्हीच्याही संगमातून आपल्यापर्यंत ऋषी प्रभाकरजींनी ज्ञानाचा प्रवाह पुढे पाठवला. तर इथे राघवेंद्राचार्यांची आठवण केलेली आहे. ओम पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. म्हणजे अशा रीतीनं गुरुपूजा पूर्ण झाल्यानंतर राघवेंद्र स्वामींची आठवण करून पूजेची समाप्ती केलेली आहे. तर हा मंत्र आपण नेहमी 3 वेळा म्हणतो. याचा आपण थोडक्यात अर्थ बघूया. तर ओम हा पवित्र बीज मंत्र आहे किंवा ते परमेश्वराचं प्रतीक आहे हे आपल्याला आता माहितीच आहे. पूज्याय, पूजनीय आणि वंदनीय असे श्री राघवेंद्र स्वामी. तर हे मध्वाचार्य परंपरेतील महान संत होते, योगी होते आणि यांनी संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच समाधी घेतलेली आहे. कर्नाटकमधल्या मंत्रालयम या ठिकाणी राघवेंद्र स्वामींनी समाधी घेतलेली आहे. सत्य धर्म रतायच, जे सत्य आणि धर्मामध्ये रत आहेत, जे नेहमी धर्मपालन करतात आणि जे भक्त भजनामध्ये मग्न आहेत त्यांच्यासाठी ते कशासारखे आहेत? कल्पवृक्षासारखे आहेत. म्हणजे राघवेंद्र स्वामींची आठवण करणं, त्यांची उपासना करणं, त्यांची उपासना करणाऱ्यांसाठी ते कल्पवृक्षासारखे आहेत. कल्पवृक्ष म्हणजे काय आहे? तुम्ही जे मागाल ते तो कल्पवृक्ष तुम्हाला देतो. तर ज्ञान ही गोष्ट अशी आहे की ते खरं तर तुमच्या सगळ्या
इच्छांची समाप्तीच करतात. आणि एकदा सगळ्या इच्छांची समाप्ती झाल्यानंतर तुम्हाला कल्पवृक्षाची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. कारण तो कल्पवृक्षच तुम्हाला मिळाल्यानंतर परत वेगळी आवश्यकता कशी राहील? तर भजताम कल्प वृक्षाय नमताम कामधेनवे. जे लोक त्यांना नमस्कार करतात त्यांना ते कामधेनूसारखे आहेत. तर कामधेनू पण अशीच आहे कल्पवृक्षासारखी. कामधेनूला आपण जे मागू ती कामधेनू आपल्याला देते. तर अशा रीतीनं असे हे पूजनीय असे राघवेंद्र स्वामी जे सत्य आणि धर्म याच्यामध्ये स्थित आहेत, त्यांना भजल्यानंतर त्यांच्या भजनात मग्न झाल्यानंतर ते कल्पवृक्षाप्रमाणे आहेत. जे त्यांना नमस्कार करतात त्यांच्यासाठी ते कामधेनूसारखे आहेत. तर अशा रीतीनं 3 वेळेस हा मंत्र म्हणून आपण पूजेची समाप्ती करतो. शेवटी पुन्हा आपण काही मंत्र जप करायचा असतो. पूजा झाल्यानंतर लगेच पूजा ठेवली बाजूला आणि आपण घरामध्ये बागडू लागलो इकडे-तिकडे असं नाहीये. तर शांतपणे डोळे बंद करून आपल्याला आवडणारा कुठलाही मंत्र आपण घ्यायचा आणि तो मनातल्या मनामध्ये अनेक वेळा म्हणायचा. तर सिद्ध समाधी योगामध्ये आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो. त्यातला एखादा मंत्र आपण आता म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 जय गुरुदेव. अशा रीतीनं आपलं हे पूजेची माहिती आपण घेतली. आता आपण थोड्याशा गप्पा गोष्टी करूयात. तुम्हाला तुमचं शेअरिंग करण्याची आपण परवानगी देऊ. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपण सुरुवातीला गुरूंच्या पादुकांना अंघोळ घालायची असं म्हटलं, तर तिथे आपण फक्त म्हणजे पुस्तक रूपाने असेल तर पुष्पाने अंघोळ घालायची म्हणजे जर गुरूंच्या पादुका आपल्याकडे जसं मिळतात, तुम्ही जर मंत्रालयाला गेला तर तिथे 2 छोट्या पादुका मिळतात, असं असेल तर तुम्ही करू शकता. अन्यथा काय आहे की या ठिकाणी ही पूजा करताना आपल्या ज्या अक्षता आहेत, तर जी गोष्ट आपण ऍक्च्युअली करू शकत नसतो त्याच्यासाठी अक्षता व्हायची असते, किंवा एखादी गोष्ट उपलब्ध नसली तरी त्याच्यासाठी अक्षता व्हायची असते. आता समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडे फुलं उपलब्ध नाही झाली तर तुम्ही अक्षता थोड्या हातामध्ये घेऊन काय म्हणायचं असतं? पुष्पम समर्पयामि. तर ह्या अक्षताच ह्या फुलांच्या रूपानं सगळी कमतरता भरून काढतात. तर स्नान गुरूंना देताना आपण थोड्या अक्षता घेऊनच तिथे व्हायच्या असतात. अजून कोणी बोलणार आहे? छान माहिती दिली. कारण मी आतापर्यंत पूजा म्हणत होतो पण अर्थ काय म्हणजे माहित नव्हता. अर्थसहित आज कळालं, हे खूप विशेष आहे. छान माहिती दिली. बरोबर आहे. अर्थसह म्हणणं खूप आवश्यक आहे आणि ह्या अर्थाची अधूनमधून रिव्हिजन करणं पण खूप आवश्यक आहे. कारण राजनजी खूपच छान समजून सांगितलं तुम्ही. हो, खिरे फार छान वाटलं. इतके वर्ष मी म्हणजे आपण नुसतं म्हणत होतो, मेकॅनिकल होतं ते, आज अगदी व्यवस्थित समजलं. खरंच छान वाटलं. मीनाताई हात वर केलाय, बोला. जय गुरुदेव राजनजी. मला रिव्हिजन झालं. आमचं टीटीसीच्या वेळेस 1997 ला रवीजींनी हे सगळे अर्थ सांगितले होते, ते पुसले गेले होते. रिव्हिजन झालं आणि पुन्हा त्या भावना एकदम मनात उमडायला लागल्या. अर्थ थोडस विसरायला लागले होते. आता भावनांसहित परत पूजा करता येईल. थँक्यू व्हेरी मच. हा, बोला आबा, बोला. सर, उच्चार सुद्धा महत्वाचे आहेत ना पूजा म्हणताना? हो हो, उच्चार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आणि ह्या उच्चारामध्ये कधी कधी काय होतं की मतमतांतर पण होतात. परंतु आता इंटरनेटच्या सुविधेमुळे
आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जाता येतं. पूर्वीचा एक काळ असा होता की आपल्याला तिथपर्यंत जाता येत नव्हतं. आता उदाहरणार्थ पयोधी पाठ न दुरम असं मी पाठ केलेलं होतं पाठ करताना TTC मध्ये. परंतु जेव्हा त्याच्या मूळ शब्दांचा शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की ते पयोधी असं आहे आणि पाठ नसून पात आहे. तर ह्या उच्चार तर महत्वाचे आहेतच, पण या सगळ्याच्या सोबत उच्चारापेक्षाही भावना ह्या खूप महत्वाच्या आहेत. एक वेळ तुम्ही उच्चार बरोबर करताय आणि यांत्रिकतेनं करताय, आणि दुसरं तुम्ही उच्चार चूक करताय पण अतिशय भावनेने ओथंबून करताय. तर भावनेने ओथंबून केलेलं जास्त महत्वाचं आहे, आणि भावनेनं ओथंबून आणि योग्य उच्चारांसहित केलं तर आणखीनच उत्तम आहे. गोपीनाथजी, तुम्ही हात वर केला. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. TTC फेज 1 मध्ये पूजा पाठांतर केलं होतं. तेव्हापासून ती बऱ्याच वेळा पूजा केली किंवा अनेक सत्संगांमध्ये गुरुपौर्णिमा असेल किंवा बॅच असेल त्यामध्ये पूजा म्हटली, पण एक सुप्त इच्छा होती की या सर्व श्लोकांचा अर्थ आपण समजून घ्यावा किंवा ते कुणीतरी आपल्याला समजून सांगावा. आणि तो योगायोग आज या वेळेस गुरुपौर्णिमेच्या निमित्त राजनजी आपल्याकडनं तो झाला. त्याच्यामुळे आपले खूप खूप आभार. आणि खूप खूप छान वाटलं की किमान या शब्दांचा अर्थ तरी आपल्याला समजला. यातून तो भाव अजून कित्येक पटीने त्यामध्ये जेव्हा इथून पुढे पूजा केली जाईल त्यावेळेस तो भाव नक्कीच येईल. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. प्रदीपजी, तुम्ही हात वर केलाय, बोला. खूपच छान, तुम्ही डिटेल मध्ये सगळं समजून सांगितलं, प्रत्येक शब्दाचं थोड अर्थ, आणि ते मराठी असल्यामुळे आणखीन छान वाटलं. हा सिक्वेन्सही फारसा माहिती नव्हता. तुम्ही म्हणता तसं आपण यांत्रिकी स्टाईलने फक्त बोलत जातो, मंत्र म्हणत जातो, बडबड करत जातो, किंवा जे आपल्याला घरी शिकवलं असेल, ऐकवलं असेल त्याप्रमाणे होतं. पण अर्थ समजून बोलणं, याच्यात जास्त भावना निर्माण होते. मला एक असं विचारायचं होतं की आपण समज आता आपल्याला जे भौतिक आता काही गुरु आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातले भेटतात, तर त्यांचं पण ह्याच्यामध्येच आपण म्हणजे अन्य गुरूंचं ह्याच्यामध्ये इन्क्लुडेशन होऊन जातं ना, की स्पेसिफिक त्यांचं काही नाव घेण्याची गरज असते किंवा त्यांचं स्मरण कधी करायला पाहिजे? हा, खूप छान प्रश्न विचारला. पुष्कळसे साधक वेगवेगळ्या गुरु परंपरांसोबत असोसिएट झालेले असतात. तर अशा वेळेला आपण आपल्या गुरूंचा फोटो समोर ठेवून तुमची गुरु परंपरा, स्वतःचे वैयक्तिक खाजगी गुरु, कौटुंबिक गुरु असतात आपल्याला, तर त्या गुरूंना त्यांच्या फोटोंना समोर ठेवू शकता. तुमच्या ग्रंथ असतील, समजा असं काहीच नसेल तुमच्या कुटुंबामध्ये अशी पार्श्वभूमी, तर गीतेसारखा ग्रंथ असेल तर तो ग्रंथ समोर ठेवू शकता. भगवंताला सत्यनारायणाचा फोटो असतो आपल्याकडे पूजेतला, तो ठेवू शकता. श्रीकृष्णाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती हे कधी कधी आपल्या घरात असतं, ते पण आपण ठेवू शकतो. तर भगवान नारायण हेच आदी गुरु आहेत, तर त्यामुळे तुम्ही काहीही समोर ठेवलं तरी ते ठीकच आहे. फक्त याच्यात एक फरक आहे की गुरु हे त्याला म्हणायचं जो आपल्याला आत्मज्ञान देतो आणि जो आपल्याला ब्रह्मज्ञान देतो. हा फरक आपण लक्षात ठेवायचा. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं की गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन याच्यामध्ये गल्लत करू नका. गुरूंना गुरूंचंच महत्व द्या. शिक्षकांच्या प्रती निश्चितच कृतज्ञ असलं पाहिजे. शिक्षकांचंही दर्शन घेतलं पाहिजे, शिक्षकांच्याही पायावरती डोकं ठेवून त्यांना वंदन केलं पाहिजे. परंतु तरी सुद्धा ही पूजा करत असताना जर आपण आपले हायस्कूलचे टीचर, प्राथमिक शाळेतले शिक्षक ह्यांना नजरेसमोर आणून जर पूजा करत असू तर मात्र ते चुकीचं आहे. कारण ह्या ठिकाणी पूजा करताना आपण ती साक्षात भगवंताची करतो आहोत आणि त्या आत्मज्ञान देणाऱ्या गुरूंची करतो आहोत. कारण ते आत्मज्ञान आपल्याला मुक्ती देतात. तर मुक्ती देणारं आत्मज्ञान आणि ते आत्मज्ञान स्वतः आपल्या जीवनात उतरवलेले गुरु हे स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत. आणि भौतिक ज्ञान देणारे शिक्षक ह्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत, त्यांनाही वंदन करतो, परंतु त्यांना भगवंताच्या शेजारी नाही बसवू शकत आपण, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विविध ठिकाणी गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम सुरू असतात किंवा असतील,
तर त्यामुळेच आपण आपला कार्यक्रम सकाळी लवकर ठेवला आहे. तर ही तुम्ही घरी गुरुपूजा करून दिवसभरात इतर ठिकाणी पण जाऊ शकता. जर तुम्ही ऑलरेडी उद्या कुठल्या तुमच्या गुरूंच्या आश्रमात, मठात जाण्यासाठीचा संकल्प केलेला असेल तर तुम्ही तिकडे जा. इथे तुम्ही उद्या उपस्थित राहू शकला नाहीत तरी सुद्धा मुळीच हरकत नाही. तुम्ही जिथे कुठे तुम्हाला गुरूंचा सहवास मिळेल, जिथे तुमचं श्रद्धास्थान असेल, तिथे जरूर जा. सिद्ध समाधी योगातर्फे सुद्धा बंगलोरच्या आश्रमामध्ये पूजेचं आयोजन केलेलं आहे. औरंगाबादच्या आश्रमात सुद्धा पूजेचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर कातर खडकच्या आश्रमामध्ये पण पूजेचं आयोजन केलेलं आहे. आणि कल्याणच्या जवळ देहरी नावाचा आश्रम आहे, त्या ठिकाणी सुद्धा पूजेचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा आश्रम आहे, तिथे सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा होतात. तर जिथे जिथे तुम्हाला जवळ समक्ष जाणं शक्य आहे तर जरूर जा. कारण केवळ मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून पूजा करणं किंवा घरामध्ये एकट्यानं पूजा करणं आणि आपल्या गुरुबंधूंसमवेत राहणं, तो आनंद त्यांच्या सहवासाचा घेणं, या दोन्हीमध्ये पुष्कळसा फरक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जरूर तो आनंद घ्या. तर इथे आपण थांबूया. काही कोणाला अडचणी असल्या तरी मला नंतर व्हॉट्सअपवरती संपर्कात राहू शकता. जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम.